बोलण्याचं कारण म्हणजे आता येणाऱ्या 12 सप्टेंबर 2025ला श्री श्री निर्मित रायबा इनामदार मराठी चित्रपट आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करत आहोत. त्या प्रेस कॉन्फरन्सला प्रामुख्याने या फिल्मचे सुप्रसिद्ध अभिनेते श्री संजयजी खापरे सर इथे उपस्थित आहेत. आमचे पुढचे डायरेक्टर श्री सईदजी अख्तर, आमच्या फिल्मचे अभिनेत्री रणजित राऊत, आमचे ज्येष्ठ कलावंत अनेक पिक्चर त्यांनी विदर्भाचं नाव अवलंब केलेलं आहे, नोंदणी केलेलं असे आमचे विनोदजी राऊत आणि आमच्या फिल्ममध्ये त्याने गीतकार म्हणून कार्य केलेलं आहे ते म्हणजे आमचे कीर्तिनांचे जोगदेव सर आणि बाकीचे काही आमचे अभिनेते ऑन आहे. म्हणजे सर बारे में सर बताएंगे, लेकिन ये जो फिल्म है एक आम आदमी की, आम कार्यकर्ता की, जो पॉलिटिक्स में जाके उसके क्या हाल हो जाते हैं, पॉलिटिशियन उसका कैसे इस्तेमाल करते हैं और उस बीच में वो कैसे डिप्रेशन में जा सकता है, उसके फैमिली में परिवार के साथ उसका परिवार को मतलब क्या झेलना पड़ता है. तो ये सारी चीज़ें इस फिल्म में दिखाई गई है और बड़ी मेहनत से सचिन सर और सईद अख्तर सर इन्होंने बनाई है और हम लोग साथ काम कर रहे हैं. और इसमें रायबा ईमानदार जो कैरेक्टर है वो मैं पहले प्ले कर रहा हूँ. जो प्ले करने में मुझे इनकी काफ़ी मदद मिली क्योंकि उन्होंने कथा लिखी थी, स्टोरी इनकी है. तो और जाहिर है मुंबई में मैं रहता हूँ, तो जहाँ पे मैंने काफ़ी पॉलिटिक्स देखा है, करीब से देखा है, तो काफ़ी सारे कार्यकर्ताओं से मिला भी हूँ, उनको देखा भी हूँ बचपन से. तो उनके आखिर में उनके हाथ में क्या लगा, उनके पास अभी क्या है, ये सारी चीज़ें मैंने करीब से देखी है. तो मुझे ये प्रेजेंट करने में इस रोल के द्वारा तो मुझे काफ़ी दिक्कत नहीं हुई और फिल्म तो काफ़ी अच्छी हो चुकी है और 12 तारीख को रिलीज़ हो रही है, 12 सितंबर 2025 को अपने नागपुर में, जहाँ पे ये इसका शूट हो चुका है. तो सर बताएंगे इसका बजट वगैरह जो कुछ है. दरअसल मैंने बाकी सारी जो फिल्में की थी, कई फिल्मों में मैंने हीरो किया था, कई में विलन किया था, लेकिन आम आदमी जो मुझे प्ले करना था, आम कार्यकर्ता, मेरे ख्याल से मेरी जो इच्छा थी वो इस रोल से, इस फिल्म से पूरी हो चुकी है. और काफ़ी लोगों को मैंने करीब से देखा है ना, तो क्या है ना, ऑब्जर्वेशन एक ऐसा गुरु है जिससे काफ़ी कुछ सीखने को मिलता है. तो मेरा हमेशा से ही ऐसा एक सोच रही है मेरी कि ऑब्जर्वेशन करते रहो, काफ़ी सारी चीज़ें मिलती रहेंगी. आदमी इतने सारे दुनिया में है, तो उनको अगर ऑब्जर्व करेंगे, उनके कुछ मैनरिज्म्स, उनके कुछ स्वभाव जो होते हैं, नेचर होते हैं, तो उनसे काफ़ी कुछ सीखने को मिलता है. और फिल्मों में या कोई रोल ऐसा मिले तो वहाँ पे हम लोग अगर इम्प्लीमेंट करें तो मेरे ख्याल से इट्स अ नॉवेल्टी और इट्स अ बिग स्टेज हमारे लिए, जो जहाँ पे हम लोग वो प्रेजेंट कर सकें. तो मेरे ख्याल से ये रोल जो है उस द्वारा मुझे जो मैंने चीज़ें देखी वो मुझे प्रेजेंट करने का काफ़ी अच्छा है. खूप आभार की सोशल मीडिया हा आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आणि तुम्ही सगळे आता आमच्या या चित्रपटाची अजून पब्लिसिटी करणार तुमच्या माध्यमातून. तर त्याच्यामुळे आतापर्यंत आमचं प्रमोशन सुरू आहे, पण आत्ताचा हा क्षण खूपच महत्त्वाचा वाटतोय, कारण नागपूरमधील सगळे एकदम तज्ज्ञ मंडळी जी आहे, समीक्षक मंडळी आणि सगळी पत्रकार मंडळी आमच्या समोर बसलेली आहे. चित्रपट रायबा इमानदार हा मराठी चित्रपट आहे, नवीन चित्रपट आहे. जसं नाटकाचं तंत्र असतं तर तसं चित्रपटाचं सुद्धा वेगळं तंत्र असतं आणि त्या सगळ्या तंत्रांना हा परिपूर्ण करणारा चित्रपट येतो आहे. तो नागपूरमधून, हे नागपूर सेंटर म्हणजे ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतो आहे. तर त्याच्यामुळे मी हे सांगते की या चित्रपटाने सगळे चित्रपटाचे जे सामाजिक चित्रपटाचा हा विषय आहे, अनेक विषय असतात, त्यापैकी हा एक वेगळा प्रकार चित्रपटाचा सामाजिक विषय आहे. या सगळ्या गोष्टींना या चित्रपटाने परिपूर्ण केलेला आहे. सगळ्यात आधी तर एकदम महाराष्ट्रातला सगळ्यात फेमस, घराघरात स्वतःच्या अभिनयाच्या बळावर पोहोचलेला चेहरा संजय खापरे आहे. आणि हेच एक मुख्य म्हणजे याच्यातली सगळ्यात जमेची बाजू आमच्यासाठी ही आहे
आणि त्यांच्याबरोबर मग आम्ही सगळेजण आहोत. दीपक शिर्के सर पण आहेत आणि आमचे डॉक्टर नरेश गडेकर सुद्धा, यांनी सुद्धा चित्रपट आणि अनेक नाटकं मुंबई, पुण्यात किंवा झाडीपट्टी रंगभूमीवर गाजवलेले आहेत. अनेक मातब्बर कलावंतांच्या सोबत आणि संजय सर एक सेंटर कॅरेक्टर नायक आहे चित्रपटाचा, त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. आम्हाला जरा दडपण होतं की इतका मोठा चेहरा आहे आणि आता हे मास्टर आहे, कारण सर सर्वस्वी अभिनय करतात, दिग्दर्शन करतात आणि मग आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आहे. मी त्यांच्या पत्नीची भूमिका याच्यात साकारते आहे. पण तुम्हाला सांगते की हे सगळं खूप सहज शक्य होऊ शकलं सरांमुळे, कारण सरांनी सगळ्यांना, जसं सरांनी सांगितलं की घरचं जेवण लागतं म्हणजे या माणसाला 5 स्टार ट्रीटमेंटच पाहिजे, म्हणून त्यांनी आम्हाला खूप कम्फर्टेबल केलं. कारण सरांसोबतचे सगळ्यांचे सीन आहेत, तर जेव्हा एक सहकलाकार एका दुसऱ्या सहकलाकाराला तेवढा कम्फर्टेबल करतो तर तो सीन तो खूप चांगला 200% समोर सीन येतो. तर दडपण होतं, पण खूप लकी फील होतं की अनेक वर्षापासून नागपूरच्या नाट्यक्षेत्रात आणि इथून मग आम्ही कुठे बाहेर काम केलेलं आहे. मग आज आम्ही नागपुरातून इतका छान म्हणजे नाट्यक्षेत्रात कार्यरत असताना त्याची पावती की एका चित्रपटात चांगली भूमिका मिळणं हे खरंच एक भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्की स्वतःला खूप लकी फील करते की इतक्या चांगल्या टीमसोबत, म्हणजे सचिनजी घोडे आहेत या चित्रपटाचे लेखक निर्माते आहे आणि त्यांना हा चित्रपट करायचाच होता आणि त्यांनी आम्हाला त्यांच्यामुळे आमची कास्टिंग होऊ शकली. मला माहिती नव्हतं या चित्रपटात कोण आहे, काय आहे, बाकी काहीच माहिती नव्हतं, कोणालाच मी भेटली नव्हती. त्यांचं माझं बोलणं झालं होतं आणि त्यांना हा चित्रपट आणायचाच होता. काय होतं की चित्रपट अनेक येतात, चित्रीकरण पण होतं, पण तो रिलीज होईल की नाही याची काहीही शाश्वती नसते. त्यामुळे आम्ही कलावंत पण जरा मागे पुढे बघतो की करायचा की नाही करायचा. पण मला ह्यांच्या बोलण्यातून एक वेगळी जिद्द आणि एक वेगळी उमेद दिसायची आणि त्यांच्यासोबत काम करायला होकार दिला आणि ही सगळी भट्टी इतकी छान जमली की त्याचं गाणं सुद्धा इतकं छान आहे. महाराष्ट्रातली जी लोककला लावणी आणि आपला नृत्य प्रकार त्या याच्या आधी मी आलो होतो, पण ह्या सिनेमाच्या खूप चांगल्या आहेत. एकतर म्हणजे सचिन सर आणि त्याची संपूर्ण फॅमिली हे अतिशय म्हणजे सिनेमाला किंवा सचिन सरांनी जो ध्यास घेतला तो सिनेमा करायचा त्यामध्ये अतिशय प्रभावीपणे पाठी उभी राहिली. आणि एक म्हणजे सर्वसामान्य माणसाची कथा होती की सर्वसामान्य घरातला माणूस जेव्हा राजकारणात जाण्याचा प्रयत्न करतो तो कार्यकर्त्याच्या स्वरूपात तिकडे जात असतो आणि मग कार्यकर्त्याची जी ससे होरपट जी कशी होते त्याच्या शेवटी हाती काय लागतं. अथक परिश्रम करून पक्षाच्या मागे उभं राहिल्यानंतर बरोबर त्याला काही मिळतं का, तर कार्यकर्ता शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहतो, कार्य करतच राहतो. त्याच्यामुळे शेवटी त्याच्या हाती काय लागतं. मला असं वाटतं की ना हा सर्वसामान्य माणसाच्या घरातली जी माणसं आहेत, जी मुलं आहेत त्यांची, विशेष करून तरुण पिढी जी आज राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने बघते. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की ना आजकाल म्हणजे आम्ही ज्या वेळेला सिनेमा करत होतो त्यावेळेला मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी शूट केलेलं आहे, तर त्यावेळेला एखादा माणूस दुसऱ्या पक्षात जातो हे इथपर्यंत ओके होतं, पण अख्ख्या पक्षाचं पक्षांतर होतंय हे फार त्यावेळेला बघायला मिळालं होतं. तर कदाचित एखादा माणूस दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर तिकडे त्याची होणारी घुसमट असू शकते, तिथे त्याची जागा घेणारा कोणीतरी पक्षश्रेष्ठींचा कोणीतरी खास जवळचा माणूस असू शकतो. ते ह्या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आणि त्याचबरोबरीनं त्याला होणारा त्रास आणि त्याचं घरावर होणारे रिफ्लेक्शन काय असतं, मग त्याच्या पत्नीला काय भोगावं लागतं, त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं, या सगळ्यांचं चित्रण म्हणजे हा रायबा इनामदार नावाचा सिनेमा आहे. खरं तर त्याचं नाव रायबा इनामदार असतं, पण त्याचा प्रामाणिकपणा बघून त्याला इमानदार अशी पदवी दिली जाते. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जी म्हणालात शूटिंगला आल्यानंतर इकडे, खरं सांगू का, या सिनेमाच्या आल्यानंतर मला
काही जी ब्युटी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती पश्चिम महाराष्ट्रात आहे, कोकणात आहे किंवा नाशिकातच आहे, पुण्यात आहे, याच्या पलीकडे नाहीच आहे असं जे मला वाटत होतं तो माझा भ्रम दूर झाला. इथे आल्यानंतर रामटेक पाहिल्यानंतर, ही दीक्षाभूमी पाहिल्यानंतर अशी बरीचशी चांगली स्थळं आपल्याकडे नागपुरात आहेत जो अजून मी बऱ्यापैकी एक्सप्लोअर करू शकलो नाही. तर मला असं वाटतं एवढे छान परिसर इथे आहे, इथे जास्तीत जास्त प्रमाणात सिनेमा व्हायला आहे आणि मुंबईतल्या लोकांनी किंवा इथल्या स्थानिक लोकांनी सुद्धा मुंबईच्या जे फिल्म मेकर्स आहेत त्यांच्या थोड काम करायला हवं. इतकं चांगलं लोकेशन तिथे आहे. फक्त कलाकारांची प्रामाणिकपणे मेहनत करण्याची जर तयारी असेल महाराष्ट्रात कुठे, तर मला असं वाटतं चित्रपट सिनेमा व्हायला फारसं जड नाही, अवघड नाही. त्यामुळे मला इथे आल्यानंतर खूपच चांगल्या गोष्टी मिळाल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन सरांच्या ज्यावेळेस सिनेमा मला सांगितलं त्यांनी हा करायचा आपल्याला, त्यांना एवढी चढ घातली, बरं तुमच्या घरचं जेवण जेवायला लागेल, फोडणीचा भात असेल तरी चालेल पण तुमच्या घरचा द्या. पण त्याचबरोबर प्रणाली राऊत सारखी उत्तम अभिनेत्री आपल्या नागपुरातली, तिच्याबरोबर काम करताना मजा आली. दुसरा सिनेमा तिच्याबरोबर मी करतोय आणि ह्या सिनेमानंतर माझ्या तिच्याबरोबर चांगलं एक कसं फॅमिलीचं चांगलं बॉन्डिंग झालं. नागपुरात आल्यानंतर आम्ही हॉटेलचंच सावजी खात होतो आणि ते फारसं मला काही भावलं नव्हतं. पण ज्या वेळेला सचिन सरांच्या घरी खरं तर ते कोणी खात नाही, मला वाटतं एखादा दुसरा माणूस कोण खात असेल आणि त्यामुळे त्या एखाद्या माणसासाठी बनवताना माझ्यासाठी बनवलं गेलं सावजी आणि उत्तम सावजी मी जेवलो. आणि नागपूरमध्ये उत्तम प्रकारे सावजीचं जेवण मिळतं आणि विशेष करून ते घरगुती असेल तर त्यासारखी म्हणजे चांगली संधी नसेल तर तसं चांगलं खायला मिळणार. दुसरी गोष्ट सईद सर यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी मजा आली आणि मुळात ही माणसं काम करताना आपल्या खांद्याच्या खांद्याला भिडून माणसं काम करत असतात. तर मला असं वाटतं अशाच पद्धतीने जर सिनेमा जर केला तर तो उत्तम प्रकारे होऊ शकतो. दिग्दर्शक आणि कलाकाराच्या मध्ये तरी जर कमी झाली तर मला असं वाटतं की एक मित्रत्वाच्या नात्याने जेव्हा आपलं इव्हेंट एक होतं ते चांगल्या प्रकारे करता येतं. जर एखादी कोणीतरी व्यक्ती मोठी आहे तर तिच्याशी कशी गोष्ट शेअर करू, मला एखादी सजेशन द्यावीशी वाटली ती कशी देऊ, असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात. पण ती सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे सचिन सर असतील, सईद सर डिरेक्टर म्हणून असतील, प्रणाली असतील, त्यांच्यामध्ये आमची सगळ्यांची तरी आता राहुल सर सुद्धा म्हणजे इतके सगळी मोठी मंडळी सगळी काम करणारी आहे. तर ही सगळी मंडळी काम करताना एकमेकांत आम्ही जेल झालो आणि काम चांगलं झालं. त्यामुळे सिनेमा करत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्याचं शूटिंग झालं आणि हा सिनेमा तो कम्प्लीट झाला. तुमच्या सेवेत तुमच्या मनोरंजनासाठी तो तयार झालेला आहे. त्यामुळे मला फार एक्साइटमेंट आहे की आज त्या निमित्तानं आपण प्रेस कॉन्फरन्स करतो हे शेअर करणं फार मला महत्त्वाचं वाटतं की हा सिनेमा आपल्या नागपुरातल्या प्रत्येक घरातल्या मेंबरने बघायला हवा. घरातल्या कुठल्याही एज ग्रुपच्या माणसांना हा आवडेल असा सिनेमा आहे. इट्स अ कम्प्लीट फॅमिली पॅक मनोरंजन आणि तुम्ही तो बहिणीसोबत बघू शकता, बायकोसोबत बघू शकता, आई वडिलांसोबत कोणाबरोबरही बघू शकता असा हा सिनेमा आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रत्येकाला आवडेल असा सिनेमा. मला असं वाटतं की